राहावी म्हणून आपल्या टीमचा एक फोटोग्राफ. एक ग्रुप फोटो आपण घेऊया या टीमचा. चला सर्वांनी काही काही उभे राहा, खाली खाली बसा आणि टीमचा एक ग्रुप फोटो सर्वांचा. मॅचला सुरुवात होते. जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने. प्रशांत जाधवडे जॉईंट होतात कॉमेंट्री बॉक्स. हो टू कॉम बॉक्स. वेलकम बैक सभी दर्शकों का खिलाड़ी का स्वागत है आरटीओ प्रीमियर लीग 2026। शापित गेंद थे उसके पर प्रहार, गेंद हाफ ट्रैकर, गेंद कर रही हवाई सफर, ये लगा शानदार सिक्सर। अपने टीम के लिए स्कोर की बात करते रन संख्या 19 रन और पहले ओवर की कहानी बीच मैदान पर जा रही है। 4 गेंदों का खेल और 4 गेंदों में 19, 2 सिक्सर 1 चौका। बेहतरीन बल्लेबाजी सचिन और शहबाज द्वारा। 40 स्ट्राइकर और आरटीओ थंडर। क्रैम्प आ गया, पाणी चाहिए, पाणी जल्दी दीजिए, पाणी जल्दी दीजिए पाणी। त्याचबरोबर तोपर्यंत ऐकूया गाणी. मैदान के बाहर जाएंगे, लेकिन खंडू ने बहुत बढ़िया गेंदबाजी की थी, तो ये मैदान के बाहर जा रहे. क्रॅम्प आ गया. तुम्ही जेव्हा क्रिकेट खेळता तेव्हा घाम येतो आणि त्यानंतर मीठ, पाणी, साखर या अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी असतात. आरटीओ प्रीमियर लीग 2026 स्कोर की बात करते रन संख्या 19, गेंदबाजी करे गेंदबाज टपकाने के बाद वो चलता ऑफ टप के बाहर गेंद थी. वाइट बॉल का इशारा अंपायर ने किया. आकाश अंपायरिंग कर रहे. टपकाते उछाल जरूर बिंद रहा है. काफी ऑफ टप के बाहर गेंदबाजी और शोल्डर का इस्तेमाल कर रहे. व्हाइट बॉल, लगातार दूसरा व्हाइट बॉल. स्कोर फिलहाल 21-21 और 4 गेंदों का खेल है. ये 5वीं गेंद है. राइट टाइम ओवर द विकेट गेंदबाजी हो रही है. व्हाइट की हैट्रिक, अनवांटेड रिकॉर्ड
ये अनवांटेड रिकॉर्ड है। फर्स्ट टाइम टूर्नामेंट में आपने अनवांटेड रिकॉर्ड मतलब लगातार 3 वाइट बॉल की हैट्रिक हुई है। बतौर विकेट बतौर गेंदबाज आप क्या चाहते? 3 विकेट, 3 वाइट बॉल नहीं चाहते। रिवर्स स्वीप, परत अदा केला जुगाड, धावसंख्येमध्ये झाली 4 धावांची वाढ, चौकार। मैदानावरती दमदार कामगिरी करतो शहबाज। चुकीचा पेपर आलाय, आउट ऑफ द सिलेबस। पॉइंट चेंडूकडे फटका तर चांगला आहे, पाठला केला जातो, चेंडू नाही थांबणार का बघूया, नाही थांबणार, चेंडू सीमेवरच्या पार, चौकार। म्हणजे काही गोष्टी आउट ऑफ बॉक्स असतात, काही गोष्टी आउट ऑफ सिलेबस असतात, आणि जेव्हा आउट ऑफ सिलेबस ज्या गोष्टी येतात ना त्या आपण गोंधळून जातो। तशाच प्रकारचा गोंधळ या ठिकाणी गोलंदाजाचा उडाला आणि त्यामुळे चौकार षटकारांची आतषबाजी झाली। 2 षटकांचा अर्थात पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय। दुसऱ्या षटकासाठी गोलंदाजी मार्कवरती सोहेलला पाचारण करण्यात आलेला आहे। आरटीओ प्रीमियर लीग 2026 मानाची स्पर्धा, शानदार आयोजन, आरटीओ क्रीडा समिती, त्याचबरोबर परिबंध गुहागर, परिबंध सल्लागार सेवा प्रतिनिधी आणि कामगार संघटना पालघर मध्ये आपण सध्या ही स्पर्धा पाहतोय। नारंगीच्या मैदानावरती, नारंगी ग्रामस्थ मंडळाच्या मैदानावरती आरटीओ क्रीडा समितीचं देखील कौतुक आहे। अत्यंत दर्जेदार आयोजन या संपूर्ण स्पर्धेचं करण्यात आलेलं आहे। धावसंख्या 31, शेबाज सचिन मैदानावरती आहेत। दोघेही आपलातून कामगिरी करत असताना ऑफसाइडला फ्लँक क्लिप, एक गली, त्यानंतर कबर, एक्स्ट्रा कबर, मिडऑफ, क्षेत्ररक्षण महत्वाचं आहे, त्यामुळे लॉंग ऑन, मिड विकेट आणि स्क्वेअर लेग, 3 क्षेत्ररक्षक सीमा रेषेवरती। शेबाज ऑन स्ट्राइक, सोहेलचा चेंडू ऑन साईडला खेळायचा होता, चेंडू बॅटवरती तर नीट आलेला नाहीये। मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षण कोणी नाही, त्यामुळे एसटी रक्षकाला धावावं लागले तिथपर्यंत। लेग पायचा इशारा, दापल करती, एकूण डाबा आहेत, बिनबाद 32 धावा। षटक अतिशय महत्वाचं आहे। सोहेल गोलंदाजी मार्कवरती, ऑन साईडला एक मोठा फटका खेळायचा होता, त्या टप्पापर्यंत आतमध्ये आला चेंडू, सुरेख गोलंदाजी या षटकामध्ये गोलंदाज सोहेल कडून। लेग बायचा इशारा आकाशने केलाय आणि एकेरीने धावसंख्या वाढते, धावसंख्या पोहोचली ती आता बिनबाद 33 धावा धाबालकावरती आहेत। 33 पन्ना ऑन साईडला लॉंग ऑन, मिड विकेट, स्क्वेअर लेग, 3 क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती, 1 क्षेत्ररक्षक सर्कलमध्ये आहे। रिवर्सचा फटका, देखना फटका, आज थांबायचं नाही गड्या, थांबायचं नाही, चौकार षटकार मारल्याशिवाय थांबायचं नाही। बॅट्समन ठरवून आलाय आणि ठरवून मारतोय। सध्या एक अनाउन्समेंट आहे, ती थोड्याच वेळात मी तुमच्यासमोर या ठिकाणी सांगणार आहे। पण अत्यंत सुंदर फटका, चांगला फटका, दर्जेदार चेंडू, 1 बॉल सीमारेषा पार, कडकडीत चौकार। सोनियाचे हारापायी बाया
शहबाज और सचिन प्रारंभिक बल्लेबाज, पहले विकेट के लिए 81 रनों की साझेदारी। सफल हुए, फ्लैट फ्लैट, पक्का पक्का पक्का, ये लगा शानदार छक्का। क्या फिलहाल 47 डोमिनेट किया पहले 2 ओवर में। दोनों प्रारंभिक बल्लेबाजों ने, खास करके शहबाज ने डोमिनेट किया। सचिन शांति में क्रांति करने वाले खिलाड़ी हैं। सिक्सर और रेनिगेट टीम के कप्तान को मैं दरख्वास्त करना चाहूंगा, टॉस के लिए आइए। रेनिगेट टीम के कैप्टन और सिक्सर टीम के कप्तान, मैं आपको दरख्वास्त करना चाहूंगा, टॉस के लिए आइए। स्कोर 47, बहुत बेहतरीन बल्लेबाजी शहबाज द्वारा। इज लुकिंग नाउ वेरी डेंजरस। सचिन 4 पर बल्लेबाजी कर रहे हैं। ऑफ टप के बाहर गेंद थी, अच्छी तरह से बल्ले के ऊपर नहीं आई। 9 स्ट्राइकर एंड से रन लेना चाह रहे थे, बल्लेबाज मना किया स्ट्राइकर एंड के बल्लेबाज ने। तो अच्छा तालमेल दोनों का, शहबाज और सचिन। स्कोर रुका हुआ 46 पर, 47 पर रुका हुआ है। हाँ, थोड़ा सा अजीब गरीब अंदाज में गेंद को खेलना चाह रहे थे, घूमकर ऑन साइड पर। अनुभवी खिलाड़ी है पुराना चावल। बट्टू जिनके ऊपर दारोमदार बहुत अच्छी गेंदबाजी कर रहे हैं। ऑन साइड पर खेल दिया, बॉडी पर खिलाड़ी, क्या वो गाना बजेगा? नहीं, इस बार कोई गाना नहीं है। एक हाथ से गेंद को रोका गया। अगर यही गेंद उनके सर के ऊपर से जाती तो वो गाना बजता, उड़ी उड़ी जाए। लेकिन फिलहाल अच्छा जजमेंट, बॉडी पर, चेहरे पर मुस्कुराहट है। वो खिलाड़ी देखे, एक हाथ से गेंद को रोका गया था। स्कोर 48 रन। आकाश हमारी तरफ बढ़ रहे, वाइड बॉल का इशारा, काफी ऑफ टाइम के बाहर गेंद। मिस्टर इस्सा से स्कोर में बढ़ोतरी। रन संख्या फिलहाल 49 रन स्कोर बोर्ड पर है और दोनों बल्लेबाजों ने पहले विकेट के लिए 49 रनों की साझेदारी। इस बार ऑन साइड पर खेलना चाह रहे थे, गेंद इनके शरीर पर लगी है, वहीं पर लुढ़ की और रन बनाने का कोई मौका नहीं है। आरटीओ प्रीमियर लीग 2026 5वां संस्करण, परिवहन सलाहकार, सेवा प्रतिनिधि, कामगार संगठन प्रेसिडेंट। आरटीओ प्रीमियर लीग 2026 आप देख रहे हैं। आंसर पर गेंद को खेला गया, बॉडी पर खिलाड़ी तैनात है। इस बार थोड़ा सा फंबल हुए हैं। नेक्स्ट मैच, अगला मुकाबला, अगले मुकाबले के लिए दोनों टीमें तैयार है। सिक्सर रेनिगेट्स टीम कैप्टन, आपको टॉस बॉक्स में आना है। रिवर्स करना चाहते थे, गति परिवर्तन किया गया था। बहुत बढ़िया गेंदबाज, ज्यादा गति नहीं है, सुंदर गेंदबाजी हो रही है। 3 ओवर का खेल, 3 ओवर में रन संख्या फिलहाल 50 रन। सचिन और शहबाज की जोड़ी मैदान के अंदर। आइए डीजे बस से राज, आपका गाना। और OSL.
50 अप। संदीप का ये बहुत महत्वपूर्ण नंबर है। चौथे ओवर का खेल बीच मैदान पर जारी है। दोनों प्रारंभिक बल्लेबाजों ने 50 रनों की साझेदारी, शॉर्ट पिच गेंद थी उसके ऊपर प्रहार किया, गेंद स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर। 6 रनों के लिए डूबते हुए सूरज को, उगते हुए सूरज का सलाम है। और टीम के 50 रन भी पूरे हुए। पहले विकेट के लिए एक बहुत बड़ी साझेदारी 56 रनों की। चौथा ओवर प्रगति पर है और गेंदें अभी भी 11 आपके पास है। अर्धशतक जड़ने का बहुत बड़ा मौका। आरटीओ प्रीमियर लीग 2026 की यह अद्भुत कहानी। फ्लैंक टिप, एक पॉइंट कवर, एक लॉन्ग ऑफ ऑफसाइड पर 4 खिलाड़ी तैनात। ऑफ टिप के बाहर गेंद अच्छी तरह से गेंद बल्ले के ऊपर नहीं चढ़ी। 1 रन मुकम्मल किया इससे सिंगल के साथ शहबाज पहुंच चुके 46 पर। 4 रन चाहिए। इस बार बहुत अच्छी गेंद थी गेंदबाज संदीप द्वारा। आउट ऑफ द स्टंप गेंदबाजी। पहली गेंद पर छक्का इसलिए आया क्योंकि अब मिडिल लेग स्टंप पर गेंदबाजी कर रहे हैं और बल्लेबाज सफल हुए थे, तो एक आसान मौका था बल्लेबाज के लिए अपने बाजू खोलने के लिए। स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर लाजवाब स्ट्रोक। ऑनसाइड पर गेंद को खेला गया। 46 पर बल्लेबाजी करे शहबाज। 4 रन चाहिए अर्धशतक जड़ने के लिए। आरटीओ प्रीमियर लीग 2026 में ये सुनहरा पल होगा बल्लेबाज शहबाज। एक तरफ सचिन के ऊपर सबकी निगाहें हैं, लेकिन आज शहबाज आप आए और इस मैच में, इस प्रतियोगिता में सबके ऊपर छाए। ये क्या हो रहा है? गेंद बॉडी लेके तरफ जा रही है। नो बॉल का इशारा। शहबाज का अर्धशतक पूरा हुआ। रन बनाने के मौके होते हजार, अर्धशतक नहीं आता बार बार। और शहबाज 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 भाई थोड़ा बल्ला ऊपर उठाइए, इनके लिए तालियां बजाइए। सुपर बैटिंग। नवरंपम जा रही है। वो मौका था यहाँ, बिल्कुल पैर पर गेंद थी और टप्पा खाने के बाद थोड़ा लेग स्टंप के ऊपर से विकेट कीपर की तरफ चली गई। रन बनाने का कोई मौका नहीं है। चौथे ओवर का खेल, 2 गेंदों का खेल लाना बाकी है। कुल मिलाकर 8 गेंदें बहुत इंपॉर्टेंट हो गई। स्कोर की बात करें तो रन संख्या 63 रन स्कोर बोर्ड पर है। शहबाज गेंद को कहते ऑन साइड पर, टाइमिंग अच्छा नहीं कर पाए। और अर्धशतक जब पूरा हो जाता है ना, तब जाकर बल्लेबाजों का कॉन्फिडेंस और बढ़ता है और एक बहुत बड़ा अचीवमेंट है बल्लेबाज शहबाज के। टूर्नामेंट का पहला अर्धशतक जड़ने वाले खिलाड़ी हैं शहबाज। वाह, शाबाश शहबाज। सचिन ऑन स्ट्राइक। सफल हुए, हवा में उड़ाया गेंद, लॉन्ग लेग बाउंड्री की तरफ जा रहे हैं। पीछा कर रहे खिलाड़ी, घूम रहे हैं, गिर रहे हैं, सब कुछ हुआ। गेंद बाउंड्री लाइन की तरफ चली गई है। 4 रन। कौन, इनका नाम बताइए। अशी फिल्डिंग केली तर निश्चित डोक्याला ताप, डोक्याला डोक्याला हात लावला त्याने अक्षरशः। तो चेंडू पकडत असताना गोल 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 फिरला फिरला आणि पडला। चेंडू बिचारा गेला निघून चौकासाठी 4 धावांसाठी। आता त्याला कुठं उभं केलं जाईल ते बघायचंय मला। त्याच जागेवरती ठेवतील की जागा बदलतील? बराच वेळा खराब क्षेत्ररक्षण झालं ना की त्याची जागा बदलली जाते। कुठे आणलंय त्याला? नाही, तिथेच आहे, कमरेवरती आहे, हात ठेवलेले आहेत, अगदी विठोबा सारखा बिचारा उभा आहे। आता ही बरी, ही पोझिशन बरी आहे, कमरेवर हात ठेवले म्हणजे तुमचे शोल्डर डाऊन झालेले आहेत, असं त्याचा मेसेज असतो। त्यामुळे धावपल करते 69. बट्टू ते अत्यंत महत्त्वाचा शेवटचा षटक आहे। यानंतर होणारा सामना त्याचा टॉस केला जाणार आहे। दोन्ही टीम तयार राहा। मॅच क्रमांक 10 आरटीओ सिक्सर आणि रेनिगेट्स संघाचा कॅप्टन। हा शेवटचा कॉल असेल, किमान 6 कॉल तुम्हाला झालेत टॉससाठी यायचे।
पहिला चेंडू डॉट आणि जगताप साहेबांनी टाळ्यांचा गजर केलाय त्या ठिकाणी. शहबाजच्या दमदार अर्धशतकासाठी रमाशंकर यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. टाळ्यांचा गजर करा. शानदार बैटिंग, बहुत ही जबरदस्त पारी खेले. सुंदर स्ट्रोक ऑन साइड पर खेल दिया, लॉन्ग ऑन पर खिलाड़ी है, क्या गेंद को रोक पाएंगे? देखिए जगताप साहब, जगताप ये क्या कर रहे हैं? ढूंढो ढूंढो रे साजना, ये क्या हो रहा है? मोए मोए क्या संदीप भाई वहां मौजूद है, वो गेंद को ढूंढ रहे थे. ढूंढो ढूंढो रे साजना. जगताप साहब आपके हाथ कमर के ऊपर आए, आपके ऊपर आज फोकस रहेगा, कैमरा आपके ऊपर है, आप रडार में हैं. ऑनसाइड पर खेलना चाह रहे थे, गेंद अच्छी तरह से बल्ले के ऊपर नहीं आई है. सिंगल ही मिलेगा, सिंगल के साथ स्कोर में बढ़ोतरी. लेग बाय का इशारा इसी सिंगल के साथ 71 71 स्कोरबोर्ड पर है. संदीप आपके भी हाथ कमर के ऊपर आए हैं. जगताप को आपको कॉपी नहीं करना है. राज जगताप इस ओवर की अगली गेंद. सावधान पोजीशन में ये खिलाड़ी थे, फ्लाइंग स्लीपर खिलाड़ी है. 1 2 3 अफान, अभी राज जगताप को कॉपी करते हुए अफान. संदीप भाई कुछ समझाए उनको. स्कोर की बात करते रन संख्या फिलहाल 73-73. इस ओवर में रन उस तेजी के साथ नहीं आ रहे. बहुत बढ़िया गेंदबाजी रही है बट्टू द्वारा. आखिरी 2 गेंदें शेष. अब देखिए अफान एक पोजीशन में खड़े. जगताप साहब आप कुछ नहीं कर सकते, जाके बॉल के लेके आना है. जा शोधून घेऊन या, परत जा शोधून घेऊन या. चेंडू सीमा पार, चौकार. आता सीमारेषेवरती आपण पाहू शकता राज जगताप गेलेले आहेत. ते म्हणेल मला का इकडे तिकडे फिरवलं जाते, कधी फाईन लेग मध्ये, कधी बॉडी लिनेवरती. काय हा डोक्याला ताप आहे का? परत कमरेवरती हात आलेत. हा फोटो काढून घेण्यासारखा आहे त्यांचा. 77 रन स्कोरबोर्ड पर है. बहुत क्रुशियल मुकाबला. नो बॉल, नो बॉल का इशारा. क्या वो स्क्वायर लेग, फाइन लेग? 3 खिलाड़ी, हाँ 3 खिलाड़ी है. सर्कल के अंदर कितने खिलाड़ी है? जगताप साहब आपको पीछे तो लेके गए, लेकिन एक खिलाड़ी आपको अंदर लेके आना था, वो थोड़ा भूल गए. दूसरी तरफ से डोक्याला काय ताप, डोक्याला आता काय करू मी, काय करू तरी काय, आतमध्ये येऊ की बाहेर जाऊ? राज जगताप डोक्याला ताप. तो आज हा व्हिडिओ स्वतःच पाहिल्याने हसत राहील अशी परिस्थिती आहे. नानांच्या पंचामृत भाजीची गरज आहे. नानांच्या भाजीची गरज आहे, पंचामृत भाजीची गरज आहे मैदानावरती. धाव संख्या 79. मिस टोकाबा गेंद है और बल्लेबाज आउट. बहुत अच्छी गेंदबाजी इस ओवर में बट्टू द्वारा. टीम कॅप्टन टॉस साठी यायचे. टॉस करून घ्या प्लीज.
तुकाराम मांगले सरांचा आवाज पुन्हा एकदा या ठिकाणी ऐकायला मिळेल. धमाल कमाल ते देखील करतील, प्रेक्षकांचं मनोरंजन होईल. फक्त लक्ष असेल ते राज जगतापवरती, ते बॅटिंग करायला येणार की नाही ते बघूया. संदीप तुम्ही येणार का? संदीप संदीप तुम्ही बॅटिंगला कोण कोण येणार आहे ते आता बघूया. सगळी गंमत असणार आहे कारण उर्वरित 5 सामने महत्वाचे आहेत. पुढच्या सामन्याचा टॉस केला जातोय. आहे काही काना फ्लॅश लाईट मध्ये पाहिलं, काही लाईम लाईट मध्ये पाहिलं. त्यानंतर आपण फ्लड लाईट मध्ये पाहणार आहोत. फ्लड लाईट ऑन होतील थोड्याच वेळाने. नागेश घरत आपण कुठे असाल तर आपल्या टीमला जॉईन व्हा. अमित पाध्ये अर्थात नाना तुमची वाट बघतात. आप जहाँ कहीं हो प्लॅटफॉर्म नंबर 3 पे आ जाइए. नागेश घरत आपण कुठे असाल आपल्या टीमला जॉईन व्हा. फैजल नॉन स्ट्राईक एंडला, स्ट्रायकर एंडला सोहेल आणि पहिले षटक हाताळण्यासाठी नौफिल. 81 धावांचा पाठलाग करायचा आहे. संध्याकाळचं सत्र आहे. असं नाही की षटकार जाणार नाहीये. धावा थांबले पण हवा निर्माण होऊ शकते. आपल्या खेळानं, आपल्या दर्जानं, आपल्या गुणवत्तेनं तुम्हाला 81 धावांचा पाठलाग करायचा आहे. पहिला चेंडू भाई हवा नाहीये आणि अशी हवा नाही जिकडे आपली हवा निर्माण करणार नाहीये. पहिल्या चेंडूवरती हवा निर्माण करणारा हवाई सफर षटकार. होतं थांबलंय. थोडीशी हवा
पण तूच करणार धावा. भावा 1-2 षटकार तसेच ठोका. आणि पहिल्या चेंडूवरती षटकार सोहेलच्या बॅटमधून आलाय. 81 धावांचा पाठलाग आहे. प्रवास लांबचा आहे, दूरवरचा आहे, टार्गेट मोठा आहे. प्रयत्न देखील मोठे करा, प्रयत्न देखील मोठे करा. अपिश केलाय लॉफ्टेड, कव्हरच्या डोक्यावर लॉफ्टेड ड्राईव्ह, चेंडू सीमारेषा पार, षटकार, सावकार. में थोडा बदला आहे खेळ मैदानावरती. सोहेल आहे. सोहेलनं थोडासा खेळ बदललाय. सिक्स फोर आणि पुन्हा एकदा मिड ऑफला फिट करतोय. पाठलाग केला जातो, पाठलाग करतोय 1 2 3 4. एक दो गेंद पे अपनी 4 भी मिला दे. पिछले 2 गेंद पे 2 चौके आहे. 2 चौकार मागच्या चेंडूवरती आल्यात. 6-4 आणि जसा बॅटिंग करतो सोहेल, काही सांगितलं भाई सोहेल आहे या कोई आहे, काही काना माहिती नाही, कारण टोपण नाव आहे विभा, त्याकरता तेही बघतात, त्यांच्यावरती नजरा असणार आहे. पण त्यांना माहिती आहे अशा मॅच मध्ये मागे जसा प्रशांतजीने उल्लेख केला होता थांबायचं नाही, आणि इथे थांबण्यासाठी आलंय कोण. प्रत्येकाला पुढे जायचं आहे, प्रत्येकाला पुढे मार्गक्रमण करायचं आहे. प्रत्येक जण पाहतोय, बघतोय, लढतोय, झुंजतोय. या आरटीओ प्रीमियर लीगचं चॅम्पियन बनण्याचं स्वप्न प्रत्येकानं पाहिलंय. काही स्वप्न पूर्ण होतील, काहीचं स्वप्न भंग होईल, अपेक्षा भंग होईल, आणि काही काहींच्या अपेक्षा पूर्ण देखील होतील. 6-4 डॉट बॉल 6-4 81 धावांचा पाठलाग आहे. 16च्या वरची सरासरी राखायची आहे. प्रत्येक ओव्हरमध्ये धावा करायच्या जवळपास 16च्या वरती आहे. 16.20 च्या सरासरीनं धावांचा पाठलाग तुम्हाला करायचा आहे. आरटीओ प्रीमियर लीग पर्व 5वा आहे. क्वालिफायची रेस आहे, आणि भाई विभा भाई चमक गया, बल्ला घुमा है और सीधा जाके बॉल लाइन के बाहर घुमाए. सर्व काही चाललंय. अगदी आक्रमण केले नोफिलच्या या पहिल्या षटकामध्ये. पहिल्या षटकामध्ये आक्रमण केलंय. पुन्हा इथं कव्हरच्या डोक्यावरनं पाठलाग केला जातोय. पाठलाग जाईल चेंडू जोपर्यंत 2 धावा चेंडूवरती पूर्ण. पहिल्या षटकाचा खेळ झालाय. 3री धाव घेताना काहीतरी मिसकॅल्क्युलेशन झालंय. पंच सांगता टेक्नॉलॉजी मदत घेऊया. फ्रेम त्यांनी बनवले, ती त्या 3ऱ्या पंचांची फ्रेम आहे, ती पाहूया काय घडलंय. का बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी बिघडलंय. तिसरं पंच पाहण्याचा प्रयत्न करतात. अगदी क्लोज आहे. बॅट ज्यावेळेला आत आले, बाहेर आले, ज्यावेळेला स्टंपला चेंडू लागलाय, बरोबर एसटीच्या हातामध्ये चेंडू होता, आणि ज्यावेळेला स्टंपला लागलाय इशारा आलाय, इट्स OUT आउट. परतावा लागेल. जी बॉडी लँग्वेज होती चांगला खेळा होता. काय आवश्यकता होती या सर्व गोष्टी आहेत, पण असं घडणार. मी म्हटलं ना, रेस भाई लंबी है, थोड़ी सी रेस लंबी है. जब रेस लंबी हो तो मायने नहीं रखता तेज कौन दौड़ रहा है. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावा धापलकावरती 22. 81 धावांचा पाठलाग आहे. 81 धावांचा पाठलाग असताना पहिलं षटक
22 धावांचा 22. नवीन फलंदाज बट्टू शेख. बट्टू शेख आले नवीन फलंदाज. पहिले षटक 22 धावांचं. शर्यत थोडीशी लांबची आहे, पल्ला थोडासा लांबचा आहे. पल्ला लांबचा तुम्हाला गाठायचा आहे, दम दाखवायचा आहे, दमखम दाखवायचा आहे. म्हणून मी म्हटलं भाई जब रेस लंबी हो तो मायने नहीं रखता तेज कौन दौड़ रहा है, मायने ये रखता है कि ज्यादा देर तक कौन दौड़ सकता है. जास्त वेळ कोण धावू शकतं या सावल्यामध्ये, कोण जास्त वेळ धावू शकतं काय ते आरटीओ सिक्सर धावू शकतात. दुसऱ्या त्या पुढच्या मॅच मध्ये खेळणार पण 48 स्ट्रायकर धावतील की थंडर धावतील. काही जण सांगतात की स्ट्रायकर जास्त वेगाने धावतात, तर काही काणी सांगितले थंडर थोडेसे मागे राहतात पण शेवटला जास्त जोरात धावतात. तर त्याकरता थंडर आणि स्ट्रायकर पाठलाग करतोय, पाठलाग केला जातोय या धावांचा. 81 धावांचा पहिले षटक, 22 धावांचं दुसऱ्या षटकात. त्यासाठी गोलंदाज शहबाज. एका बाजूला आक्रमक रूप धारण केले सोहेलनं, त्याच्यानंतर महत्वाचा खेळाडू बट्टू शेख नॉन स्ट्रायकिंगला. ही जोडी मैदानावरती सोहेल आणि बट्टूबाई यांची जोडी महत्वाची आहे. A1 जोडी आहे या टीमची आणि त्यांना सोडण्यासाठी शाबास. विकेट घेतलं तर टीम सांगेल शाबास शाबास. विकेट जर घेतला तर तेही सांगतील शाबास शाबास शाबास. थोडासा लांब चेंडू लँड झालाय. 3 क्षेत्ररक्षक होते त्याच्या अगदी मध्ये हा चेंडू लँड झालाय. 2 धावा या चेंडूवरती. पूर्ण 24-59चं समीकरण होतं. 24 बॉल 59 धावांचा पाठलाग करायचा आहे. संध्याकाळचं सत्र आहे. याच्यानंतरही आपण जर पाहिलं तर 4 सामने शिल्लक आहेत. याच्यानंतर एक क्वालिफायचा मॅच असणार आहे आणि त्यानंतर 2 सेमी आणि एक फायनलचा मुकाबला, फायनल मॅच. स्ट्रायकरला अकोटापदा चेंडू हवेत खेळलाय. शाबाजनं विकेट. काय हा झेल सुटलाय. या झेलनं भरपूर काही बदलणार आहे. झेलनं भरपूर काही समीकरण बदलतील. निराशा चेहऱ्यावरती आहेत. काही काहींचे कमरेवरती हात होते, या खेळाडूचे गुडघ्यावरती हात गेलेत. त्याला माहिती होता महत्वाचा झेल होता, पण अशा मिस्टेक होणार, चुका होणार. चुका म्हणणं तुम्हाला येणार तो अनुभव. कारण जसं म्हणतात ना सक्सेस एक्सपिरियन्स से आती है, लेकिन भाई एक्सपिरियन्स आता कहाँ से, बॅड एक्सपिरियन्स आहे. अनुभवातनं माणूस शिकतो, पण अनुभव कसा येतो, वाईट अनुभवातनं शिकून माणूस अनुभव घेत असतो. बट्टू शेख आहेत स्ट्रायकरला, जबाबदारी त्यांची देखील आहेत, कारण हे 2 महत्वाचे खेळाडू आहेत. फक्त जास्त वेळ घेऊ नका, वेळ जास्त घेऊ नका क्षेत्ररक्षण लावताना किंवा बाकीच्या वेळेला, कारण अगोदर शेड्यूलच्या 1 सामना आपण पाठीमागे आहोत, 1 मॅच पाठीमागे आहोत. जट स्विंग तर जरूर केली होती. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण करतील बट्टू शेख, आपलं खातं उघडतील. संघाची धावसंख्या 26. पहिल्या षटकामध्ये 2 षटकार पाहिले, 2 चौकार. या षटकामध्ये एक तर बांधून ठेवलेलं आहे, संधी देत नाहीयेत. शाबाज उतने मौके दे नहीं है, बाकी जब मौका मिल रहा ही रहा ना, ज्यावेळेला तुम्हाला संधी मिळत नाहीयेत त्यावेळेला संधी निर्माण करा. संधी मिळणारा नशिबान असतो, निर्माण करणारा कर्तृत्ववान. संधी मिळत नाहीये, संधी निर्माण करा, संधीचं सोनं करा आणि चेंडूला पाठवा बॉल लाईनच्या बाहेर. आहे पण मॅच 1 साइड नाही जाणार, मॅच दोन्ही साइडनं चालणार आहे. जसं एक्साइटमेंट वाढलंय, एक साइड आहे, एक्साइटमेंट आहे प्रत्येकाची. बॅटरी देखील येते, एक साइडची बॅटरी येते ज्यावेळेला इन्व्हर्टरला पाहिजे त्यावेळेला चार्ज करण्यासाठी, तशी थोडीशी चार्ज करण्याचा हा प्रयत्न केला जातोय. सोहेल चांगली इनिंग साकारतोय. संघाची धावसंख्या 32. 16च्या वरची धावफलक प्रत्येक षटकामध्ये उभा करायचा आहे, त्याचा पाठलाग केला जातोय 81 धावांचा.
उलटा चेंडू होता, स्वीप करण्याचा प्रयत्न, कडेवरती चेंडू लागला. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. 33. थोडीशी थंडी जाणवायला लागली. मॅच थोडासा गरम आहे, पण आता थंडी थोडी अगदी हुडहुडी बनवणार आहे. आणि दोन्ही संघाचे जे पाठीराखे आहेत ना, त्या पाठीराख्यांचे हात आता पहिला खुले होते, आता हाताची घडी जातले. विरार मोटरची टीम आहे, रईसभाई देखील बात आहेत, कारण सातभाई देखील आहेत. एन्जॉय ते पण करतात, कारण आजचा दिवस सर्वांनी एन्जॉय केलेला आहे. प्रत्येकजण आपापल्या परीने आनंद शोधतोय. फटका खेळलाय जरूर, मिस टाइम मॅच थोडासा दूरवरती आहेत. तोसे प्रयत्न करत होते पोचण्याचा. एक धाव पूर्ण. खराब फिल्डिंग. हे फक्त एक धाव नाही गेले, आज स्ट्राईकही रोटेट झालाय, कारण शेवटचा चेंडू होता. 2 धावा चेंडूवरती आल्यात. ह्या 2 धावांनी धावफलक जाऊन पोहोचला 35 धावा धावफलकावरती आहेत. 81 धावांचा पाठलाग करायचा आहे. 46 धावा करायच्या आहेत. 18 बॉल 46चा पाठलाग आहे. हलकीशी धून आणि पुन्हा एकदा मॅच मध्ये. खेळ संपलाय. धावफलकावरती 35. आता तिसरं षटक हाताळण्यासाठी यतीन. 17 नंबरचा टी शर्ट त्याने घातला. 17 नंबरचा टी शर्ट त्याने परिधान केलेला आहे. भाई 17 है, खतरा है, खतरों के खिलाड़ी भी सारे तरफ है. हमें खतरों के खिलाड़ी तो चाहिए, लेकिन खिलाड़ियों का खिलाड़ी भी चाहिए. अशा सामन्याला फिरवणारा, मनगटामध्ये ताकद असणारा खेळाडू तुमच्या जवळ असायला हवा. चला, जास्त विचार केला तर कदाचित गोंधळी उडू शकतं, कारण अपयश 2 प्रकारे येऊ शकतं. एक तर कोणाचं नाही ऐकल्याने, आणि एक तर सर्वांचं ऐकल्याने. कुणाचं नाही ऐकलं तर समजणार नाही काय करायचं आहे. सर्वांचं ऐकलं तर ठरवता येणार नाही नक्की काय करायचंय. पुलटॉस बॉल मिस केला. वाईट बॉल होता. असं होतं कधी कधी, आपण देखील तसं मिस करतो. ज्यावेळेला काही सहज सोपं असतं त्यावेळेला मिस केलं जातं आपल्या. आणि ती निराशा चेहऱ्यावरती दिसत होती की ही संधी होती मोठा फटका खेळण्याची, षटकार ठोकण्याची, चौकाट लगावण्याची. अकोटप्याचा चेंडू होता, पाठीमागे गेला, जागा बनवून खेळायचा प्रयत्न. गली क्षेत्रामध्ये चेंडू चाललाय वेगानं, जोपर्यंत पाठलाग केला जाईल. 2 धावा या चेंडूवरती जरूर पूर्ण केल्या. तिसऱ्या धाव्यासाठी पलटले आहेत. 3 धावा देखील पूर्ण केल्यात. 3 धावा. टाळ्यांचा गजर, टाळ्यांचा आवाज. स्ट्रायकर येऊ द्या, टाळ्यांचा आवाज. टाळ्या वाजतील, चिट्ट्या वाजतील, आपल्या खेळाडूंना एनर्जी देतील, प्रोत्साहन देतील. मी म्हटलं ना, थोडीशी हवा वाहते. आता बरोबर आमचं कॉमेंट्री बॉक्स आहे ना, त्या दिशेला वारा वाहायला लागलाय, थंडी जाणवायला लागले. टाळ्या येऊ द्या, कारण 2 कामं करतील. टाळ्या एकदा प्रोत्साहन देतील, आणि काही मच्छर पण आले असते ते पण दूर पडतील. त्याकरता टाळ्या वाजवत राहा. इथून तिथे फिरव चालू आहे प्रत्येक खेळाडूची. कुठल्या ठिकाणी कुठला फलंदाज खेळेल त्या ठिकाणी चांगला क्षेत्ररक्षक असणं आवश्यक आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, ड्राईव्ह केला, चेंडूला जाता गॅपमध्ये क्षेत्ररक्षक आहे, जोपर्यंत पोहोचतील. सचिन पोहोचतील. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. धावफलकावरती एकदा नजर टाकूया. धावफलक जाऊन पोहोचला 41. 41. 40 धावा अजूनही करायचे आहेत. 16 चेंडूचा खेळ शिल्लक राहिलाय. 40 धावा. 16 चेंडू आणि 40 धावा. नक्कीच तिथून बऱ्याच जणांचं कॅल्क्युलेशन पण चाललंय की ज्यावेळेला 30 चेंडूचा सामना आहे, 30 मध्ये 81 करायचे आहेत, तर पहिल्या 14 चेंडूमध्ये तुम्ही 41 केल्यात, आता 16 मध्ये 40 करायचे आहेत. कॅल्क्युलेशन आहे. फटका जरूर खेळलाय पुन्हा एकदा. सचिन आहे चांगल्या ठिकाणी, चांगला क्षेत्ररक्षक ठेवल्यानंतर हा परिणाम नक्कीच साधला जातोय. आता 15 मध्ये 42 झालेत, 15 मध्ये 39 करायचे. अर्धा पल्ला झालाय, अर्धा बाकी आहे. असं विवाह चित्रपटामध्ये गाणं आलं तर मिलनाबा आधा अधूर आहे, हे स्कोर भी थोडासा आधा अधूर आहे. याला पूर्ण करायचं आहे तर त्याला थांबवण्याचं काम गोलंदाजाला करायचं आहे. यतीन
राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा. आकोटप्यात चेंडू जरूर केलाय क्षेत्ररक्षकाला चेंडूच्या खाली त्याने टिपलाय झेल. झेल टिपलाय आणि सोहेलचा संपलाय खेळ. गडी बाद. त्याला पूलचा फटका खेळण्याचा प्रयत्न. पूल पॉवरफुल नव्हता पण समोर शाबास होते. शाबाज यांनी मिड विकेटला एक चांगला झेल टिपला. डीप मिड विकेटला झेल टिपला गेला. परतावा लागले ते सोहेलना. सोहेलचा स्टार्टही महत्वाचा होता. पहिल्या षटकामध्ये त्यांनी 22 धावा पूर्ण केल्या गेल्या होत्या. क्रमांक आता 4 वरती बॅटिंगसाठी मंगेश. ज्यावेळेला मंगेश मागे आले होते तेव्हा प्रशांतजीने म्हटलं होतं पुढे उभा मंगेश मागे उभा. आता टीमच्या जोडीला उभं राहायचं आहे. नाही पुढे नाही मागं, अगदी टीमच्या जोडीला उभं राहायचं आहे आणि या टीमच्या मदतीला तुम्हाला धावायचं आहे. जसं म्हणतात ना कद बडा ना पद बडा. संकट पे समय पे जो साथ खडा ना वो सबसे बडा. अशा प्रसंगामध्ये जो साथ देतो तो खरा मोठा असतो आणि ते मंगेश टायकेरनला आहेत. ऑफस्टमच्या बाहेर हलक्या हातानं कव्हरला झेल टिपलाय. अलगद अलगद अगदी काय झेल टिपलाय. हा फटका कमिट झाले नव्हते. हा फाटेड फटका होता. अर्धाच फटका खेळला तुम्ही, अर्धा खेळलाच नाहीये. त्यामुळे परतावा लागले मंगेशला. डिपार्ट्स. प्रसाद गुरव नवीन फलंदाज मैदानावर दाखल. हा पाटेट फटका. मंगेश भाई आपने पूरा स्ट्रोक खेळला ही नाही. आपण पूर्ण फटका खेळलाच नाही, अर्धाच खेळला फटका. हा जर पूर्ण खेळला असता तर कदाचित गॅपमध्ये गेला असता, चौकारे होऊ शकले असता. पण हा पाटेट फटका पूर्ण कमिट नव्हते झाले. प्रसाद हॅट्रिकच्या मोक्यावरती गोलंदाज येतील. थोडासा पडला आत आलाय. हे षटक होतं कमबॅक करणारं. हे षटक होतं मॅचमध्ये परतून आणायचं. 2 षटकामध्ये 35 धावा पूर्ण केल्या गेल्या होत्या. 1 ओव्हर. तीन षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकांचा खेळ संपताना धावा जर बघितल्या धावफलकावरती 42 या षटकामध्ये फक्त 7 धावा खर्च केल्या. 2 महत्वाचे विकेट प्राप्त केल्या. 12 चेंडूचा खेळ आहे. 39 धावा करायचे आहेत. 18 चेंडू आणि आपण जर पाहिलं होतं मागे जसा धावफलक होता तसा आता थोडंसं टेन्शन वाढलेलं आहे. 12 चेंडूमध्ये 39 धावा धावफलकावरती करायचे आहेत. 18-46 व्हायचे होता मागे. 7 धावा मागच्या षटकामध्ये आल्यात. गोलंदाजीमध्ये पुन्हा एकदा शाबाज. गोलंदाजीसाठी शाबाज. हा कोटप्याचा चेंडू खेळलाय. थोडंसं बॅटच्या मधोमध नाही लागला पण इतका लागलाय चेंडू बॉन्डलाईनच्या बाहेर. भाई बल्ले के बीचों बीच नहीं लगी थी लेकिन इतनी लगी है गेंद बॉन्ड लाइन के बाहर. लॉन्ग लेग सीमारेषा पार. चौकार. धावफलक प्रत्येक ओव्हर मध्ये करायचं आहे. 12-39 मॅच. 20च्या आसपासची सरासरी. पहिल्या चेंडूवरती चौकार. पाहिलं सोडून दिलं आणि असं वाटलं बाबा स्टंप वरती जातोय का काय. प्रत्येकाच्या म्हणजे तोंडाचा आ तो मोठा झाला होता. अगदी तोंडात मोठा उतार निघाला होता. शॉर्ट ऑफ लेन डिलिव्हरी होती. प्रयत्न डीप मिडविकेटने क्षेत्ररक्षक वेगाने आल्यात. जसं सोहेलचं बाद होणं एक टर्निंग पॉईंट होता तसं मागचं षटक यतीनचं ते देखील होतं की या मॅचला आपल्या बाजूने फिरवण्याची ताकद त्या 7
धावांच्या षटकामध्ये 2 विकेटनं केली गेली होती. त्याच्यामुळे हा सामना जो वाटलं होतं दोन्ही टीमला समान संधी आहे तो एका षटकामध्ये अक्षरशः स्विंग झाला, दुसऱ्या बाजूला पलटलाय. आता हळूहळू अगदी प्रेशर वाढत चाललाय, दबाव वाढत चाललाय आता फलंदाजावरती आणि तो येणं स्वाभाविक आहे. पहिल्या 12 चेंडूमध्ये 35, त्यानंतरचे 9 चेंडू जर आपण पाहिले तर 9 चेंडूमध्ये फक्त 13 धावा. बॅटच्या वरच्याकडे लागलाय, यष्टीक्षा दुरून प्रयत्न थोडासा लांबून. जुनेद होते लेकिन जुनेद भाई आप थोड़ा नजीक जाना का था आपको, थोड़ा सा नजीक पहुंचना था आपको, थोड़े से दूर से प्रयास, दोन्ही लांबून थोडासा प्रयत्न केला गेला था. 49 धावा धावफलकावरती 3.4 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. ऑफ स्टंपच्या बाहेर चांगला प्रयत्न कव्हरच्या डोक्यावरनं फटका खेळलाय. हालांकि ऑफ स्टंपच्या बाहेर आले होते पण फटका सुंदर खेळलाय. बॅकफुट पंच कव्हरच्या डोक्यावरनं चौकार. यानंतर लाईट्स ऑन होतील. 7 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता. शेवटचा चेंडू. 53 ऑन बोर्ड, 53 धावा धावफलकावरती आहेत. खोटे पडायचं चेंडू होता, मिस कसा झाला बटू आहे ते बघतात की बाबा हा टप्प्याचा लेंथ ओळखल्यामध्ये कमी कसा पडलो. 4 षटकांचा खेळ संपलाय. धावा धावफलकावरती 3 गडी बाद, 53, 6 चेंडू 28 धावांची आवश्यकता. एक मिरॅकल इनिंग, अगदी चमत्कारिक इनिंग पाहिजे. 4 षटकार पाहिजे. हा सामना जर जिंकायचा आहे तर 4 षटकार पाहिजे. प्रसाद स्ट्रायकर यांना, नॉन स्ट्रायकरला बट्टू शेख, गोलंदाजीसाठी सज्ज होताना सचिन. 6-28, कमीत कमी 4 षटकार पाहिजे. पहिला चेंडू खेळायचा होता, टॉप एट लागलाय. 2 क्षेत्ररक्षक होते. शेवटच्या क्षणी जर थोडंसं आपण बघितलं तर कॉलिंग मध्ये चुकी झाली. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. $54, 54 धावा झाल्यात आणि 54च्या बरोबर अर्ध्या 27 धावांची आवश्यकता आहे. 27, 5 चेंडू 27 धावा. सत्तावीस पाहिजे पण बटू शेख आहेत भाई. अभी मैच बाकी है. हा चेंडू लॉंग ऑन सीमारेषा पार धाडलाय. षटकार. आवश्यकता 4 बॉल 21, 4 चेंडू 21 धावांची आवश्यकता. एका षटकानं तंबू में थोडीशी हलचल आहे, गडबड आहे, हलचल आहे, सर्व काही आहे या सामन्यामध्ये. 4 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता. सिली पॉइंटला क्षेत्ररक्षक एक तैनात करण्यात आलेला आहे. काही पंच डिस्कशन करतात, त्यांच्याशी चर्चा करतात की भाई आपको हिलना नहीं है, स्टॅच्यू प्रमाणे तुम्हाला उभं राहायचंय. स्टॅच्यू आप हिले तो गडबड होगी. 4-21, 4 चेंडू 21. मैच बाकी है. वाइट बॉल, वाइट. मैच थोडासा टाइट मैच आहे. अजून संपला नाहीये मॅच.
लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता. 4 चेंडू 20 धावांची आवश्यकता आहे. एका बाजूला बट्टूभाई आहेत जे संघर्ष करतात. भाई संघर्ष में आदमी अकेला चलता है. दत्ता गोळे यांच्याकडनं 3 सिक्सर साठी 10,000 रुपयाचा प्राइज आहे. 10,000. कोलवा टप्प्यात चेंडू होता. ड्राईव्ह केला. चेंडू चाला जोपर्यंत निपूर्ण शतक येईल. 1 धावे चेंडूवरती पूर्ण मिसफील्ड. ओ हो 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 अगदी 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 जसं लोणावळ्याला जाताना गाडी एका टनेल मधनं दुसऱ्या टनेल मध्ये पार होते तसं एका बोगद्यातनं गाडी दुसऱ्या बोगद्यातनं चेंडू पार सीमारेषा पार. चौकार. तीन मध्ये करायच्या 16. आरटीओ प्रीमियर लीगचा रंगलाय 16. अख्खा आपल्या आरटीओचा परिवार झालाय गोळा. परिवार सर्व गोळा झालाय पाण्यासाठी. 3 षटकारासाठी दत्ता गोळे यांच्याकडनं 10,000. 1 2 3 1 2 3 आउट. विकेट गॉन. बट्टू शेख यांचा संघर्षवाली पारी समाप्त. दत्ता गोळे सांगतात त्यांना देखील थोडस आपण बघतोय त्यांना इशारा केलाय. 1 सिक्सरला म्हणजे आता धावा 65 आहेत पण 60 60 60 जर केल्या तर 180 आहे. नो बॉलला 5,000 होते. सचिन भोईर आपल्यासाठी सुद्धा प्राइज लागले दत्ता गोळे यांच्याकडनं. जर नो बॉल टाकला फक्त नो बॉल नाहीये तो नो बॉल देखील कमरेच्या वर फुल टॉस पाहिजे. काही टर्म्स कंडिशन आहेत काही म्हणजे नो बॉल तुम्ही हाताला पण तो कमरेच्या वर पाहिजे फुल टॉस. सचिन सांगता भाई वो बॉल नहीं डालेंगे हम. नो बॉल नहीं डालेंगे वो बॉल नहीं डालेंगे. आणि हा सामना जिंकलाय टीमनं. अभिनंदन अंडर टीम आपलं मनापासून अभिनंदन. ते देखील सन्मान केला जाणार आहे. आपण देखील या स्ट्रायकर टीम आणि या सामन्यातील सामनावीर ज्यानं 50 अर्धशतक झळकवलं. चांगली गोलंदाजी केली. झेल देखील टिपले. शाबास शाबास. आपण या आपल्या मॅन ऑफ द मॅचचा पण स्वीकार करायचा आहे. शाबास. आपण या पहिला शाबास शाबास. एक अर्धशतक ठोकले त्याच्यामुळे पहिल्यांदा आपण मॅन ऑफ द मॅच दिले जाणार आहे. शाबास.